गेल्या आठवड्यापासून साताऱ्यात प्रचार सुरू केलेल्या उदयनराजेंच्या उमेदवारीची भाजपने घोषणा केलेली नाही। त्यामुळे उदयनराजे आता अस्वस्थ झाल्यासारखे दिसतायत। पक्षाने उमेदवारी देऊ न देऊ आपण निवडणूक लढणारच असा निर्धार राजेंनी व्यक्त केलाय। साताऱ्याचे उमेदवार जाहीर होणार कधी? उमेदवार जाहीर न झाल्यानं उदयनराजे अस्वस्थ। शरद पवारांकडून अजूनही उमेदवारांची चाचपणी। पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा लोकसभेत यंदा लढत कशी असणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे। दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तरी साताऱ्यातील उमेदवार अद्याप ठरलेला नाही। 10 दिवसांपूर्वी दिल्लीतून वाजत गाजत आलेल्या उदयनराजेंनी प्रचार सुरू केला, मात्र अद्यापही पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही। अस्वस्थ झालेल्या उदयनराजेंनी उमेदवार आपणच असणार असं ठासून सांगितलं। नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांची गाठीभेटी घेतोय आणि काय लाजून आणि काय लपून काय ठेवायचं, मी पहिलंच सांगितलं उभं राहणार म्हणजे राहणार, जे काय असेल ते बघू नंतर पुढचं काय घेऊ। श्रीनिवास पाटलांनी माघार घेतल्यानंतर शरद पवारांनी उदयनराजेंना टक्कर देईल अशा उमेदवाराचा शोध सुरू केला। पृथ्वीराज चव्हाण हातात तुतारी घेत नाही म्हटल्यावर त्यांचा शोध पुन्हा शशिकांत शिंदेंवर येऊन थांबला। पवार प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहेत या प्रश्नावरही उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलने प्रतिक्रिया दिली। तुमच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात असा एक प्रबळ उमेदवार उतरवण्याची जोरदार तयारी शरद पवारांचं महाविकास आघाडी करते, पण त्यांना उमेदवारच सापडत नाही अजून त्या ताकदीचा काय नेमकं आहे? नेमकं काय नाही, आजपर्यंत मी कधी राजकारण केलं नाही, केलं तर संपूर्ण समाजकारण केलं, लोकहिताचं केलं आणि कधी कोणाच्या असं आडीबिडी घेतली नाही, कधी कोणाला काय दुखवलं नाही, लोकांचं प्रेम। काही दिवसांपूर्वी श्रीनिवास पाटील विरुद्ध उदयनराजे असा सामना होईल असा अंदाज होता, पण अजून ना उदयनराजेंची उमेदवारी जाहीर झाली आहे ना महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलाय। त्यामुळे साताऱ्यात नक्की उमेदवार कोण आणि लढत कशी असा सवाल विचारला जातो। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।